गावासाठी आयुष्य वाहणाऱ्या स्वर्गीय अजित काका गायकवाड यांचे प्रथम पुण्यस्मरण श्रद्धेने संपन्न। केशवनगर गावच्या जडणघडणीचा इतिहास सांगायचा झाला तर एकच नाव आपोआप आदराने ओठांवर येते, ते म्हणजे स्वर्गीय अजित काका केशवराव गायकवाड। सन 1991 ते 1995 या कालावधीत केशवनगर गावाचे प्रथम सरपंच म्हणून अजित काकांनी जबाबदारी स्वीकारली आणि गावच्या विकासाचा पाया मजबूत केला। केशवनगर हे गाव अजित काकांच्या वडिलांच्या नावावरून केशवनगर म्हणून शासनाच्या राजपत्रात अधिकृतपणे नोंदवले गेले। हा इतिहास आजही गावासाठी अभिमानाचा विषय आहे। यानंतर सन 2002 ते 2005 या काळात त्यांच्या सहधर्मचारिणी शैलाताई अजित गायकवाड यांनी केशवनगरच्या सर्वात कार्यक्षम सरपंच म्हणून पदभार स्वीकारला आणि विकासाची हीच परंपरा पुढे नेली। गावच्या पाण्याच्या टाकीसाठीची जागा तसेच आजचे पुणे महानगरपालिकेचे विभागीय संपर्क कार्यालय ही दोन्ही मोलाची जागा गावासाठी दान करण्याचं मोठं योगदान या कुटुंबाने दिलं। केशवनगरच्या पंपिंग स्टेशनवर 100 HP-च्या 2 मोटारी माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या सहकार्याने बसवण्यात आल्या आणि गावच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला। यशवंत ग्राम समृद्धी योजना अंतर्गत संपूर्ण केशवनगरमध्ये ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्याचं काम पूर्ण झालं। हा विकास आजही दिसतोय, जाणवतोय। इतकंच नाही तर पुणे महानगरपालिकेच्या पुनर्वसन क्षेत्रातील सर्वे नंबर 100 येथे सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी जागा मिळवून देण्याचं काम महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचं कार्यही अजित काका गायकवाड यांनी केलं। महाराष्ट्रभर दंगलीचं वातावरण असताना अतिशय कठीण परिस्थितीत मुंबईपर्यंत जाऊन केशवनगरसाठी पाण्याचा जोड मिळावा म्हणून जीवाची पर्वा न करता झटणारा हा माणूस खऱ्या अर्थाने गावाचा आधारस्तंभ होता। आज अजित काका आपल्यात नाहीत, पण त्यांनी केलेली कामं, त्यांची दूरदृष्टी आणि गावासाठी वाहिलेलं आयुष्य केशवनगरच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी कोरलेलं आहे। अजित काका अमर आहेत केशवनगरच्या प्रत्येक विकासात। यांचं 1 वर्षापूर्वी निधनाचं आता 12 महिने आपण श्राद्ध घालतोय। आता या कुटुंबामध्ये पाठीमागे असणारे त्यांच्या संसारिक जीवनातला उभा साथीदार असणारा श्रीमती शैलाताई, पती गेल्यानंतर तर 12 महिन्याचं दुःख आणि 12 महिन्याचा असणारा त्या पतीचा असणारा सहवास संपला, पण आठवणी होत्या। सहवास संपला पण त्यांच्या आठवणी होत्या, त्यांच्या कर्माच्या आठवणी, त्यांच्या बोलण्याच्या आठवणी होत्या, त्यांच्या असणारे काही उपदेशाच्या आठवणी होत्या, त्यांच्या काही कर्माची जाणीव करून त्यांना आजही 12 महिने करता करता ते आठवणीला सामोरे जात असताना आठवण झाल्याबरोबर त्यांची प्रतिमा त्यांच्या नेत्र आणि नेत्राजवळ येऊन मला अंतकरणामध्ये त्यांचं प्रेम आणि वात्सल्यानं दुःख देत होते। पण 12 महिने पाता पाता 12 महिने झाले। अशी असणारी श्रीमती शैलाताई 12 महिने दुःख भोगत आहेत। तसंच या कुटुंबामध्ये यांच्या पोटी असणारे ऋषिकेश अजित असतील, धवल अजित असतील। याचा अर्थ असे असणारे 2 सुपुत्र आहेत। त्याचप्रमाणे काकांचे असणारे 1 वर्ष आणि 2 महिनेच फक्त होऊन गेले, त्यांच्या बंधुराज त्यांचं श्राद्ध झालेलं। ते विश्वासराव केशवराव गायकवाड। हे लक्षात ठेवा, 1 वर्ष 2च महिने झालेत मला, तोपर्यंत काकाचं आलं। त्यांच्याही पाठीमागे श्रीमती मीनाताई आज विश्वास यांचं असणारं साथ संपली आणि सांसारिक जीवनामध्ये त्यांचं दुःख संपताना संपत असणाऱ्या धीराचं दुःख आणि धीराचं दुःख सोसता मुलांच्याकडे पाहून ते आयुष्य कडत आहे। त्याचनंतर मला खऱ्या अर्थाने या कुटुंबातली जाणीव आहे महाराज। आज या ठिकाणी आपण एका दादाचं वर्णन करतो, पण केशवनगरमध्ये सुद्धा महाराज चिरंजीव विश्वासरावच्या पोटी जन्माला निलेश याचाही 5 वर्षापूर्वी महाराज इहलोकीची यात्रा संपली। ते दुःख अजून संपलेलं नाही, लोकांच्या आठवणीमध्ये आहे, स्मरणामध्ये आहे। याचा अर्थ असणारे काकांचे चिरंजीव ऋषिकेश अजित असतील, धवल अजित असतील, त्यांचा पुतण्या जयेश विश्वेश असेल महाराज, आणि असणाऱ्या काकांच्या बहिणी आहेत महाराज। आणि अशी असणारी बहीण श्रीमती मनीषा प्रकाश मचाले कोल्हापूर या ठिकाणी सध्या राहत आहेत। त्याचप्रमाणे त्यांची सौभाग्यवती बहीण प्रतिभा नेताजीराव धुमाळ, वडगाव, बारामती तालुका। सौभाग्यवती राजश्री राजेंद्र धुमाळ, वडगाव, बारामती। या सुना आहेत महाराज। साधना निलेश गायकवाड असतील, सौभाग्य रूपा जयेश असतील, वर्षा ऋषिकेश असतील, निलेश धवल असतील, नातवंड आहे। असा सर्व परिवार असताना
आणि गायकवाड कुटुंब इनामदार कुटुंब हे संपूर्ण या दुःखामध्ये असताना आपण वर्ष श्राद्ध या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आहोत. आणि मला या कार्यक्रमात खरंच नाव आहे फुलं वाहण्याचा कार्यक्रम असं संबोधलं जातं. याचा अर्थ आता काकांचं 12 महिने याचा अर्थ की मृत्यू लोकातला व्यवहार संपल्यानंतर 12 महिन्याने वर्ष श्राद्ध केलं जातं. याचा अर्थ वर्ष श्राद्ध अलीकडे किती लोक करतात किती करत नाही त्यांच्यावर आपल्याला बोलायचा काय अधिकार नाही. दशक्रिया विधी आहे, किती लोक 10 दिवसांत विधी केला जातो ते आपण जाणू शकत नाही. पण त्या विधीच्या ठिकाणी असणाऱ्या काही सामुग्री आहे. फक्त काकानं दशक्रिया विधी म्हटलं की सामुग्री सांगावी, ती सामुग्री आपण आणावी, सामुग्री आपण आणि त्या सामुग्रीने विधी करावा. पण